समाजाचे लेकरांचं अस्तित्व भविष्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आमच्या प्रतिष्ठेपेक्षा समाजाचे लेकरं त्यांची प्रतिष्ठा वाढवणं खूप मोठी जबाबदारी। पण एक आमच्याकडे म्हणलं जायचं की पश्चिम महाराष्ट्र कधी एक होत नाही किंवा कुठं सांगली तर लोक एक नाहीत। आता ही सकाळपासूनची ही इथं 2 झाल्यात आणि खाली 1 झाली, म्हणजे आतापर्यंत किती वाजले मला माहित नाही, 12-1 वाजला असेल आता। आतापर्यंत 3 झाल्यात बैठका। म्हणजे ही चपराक आहे। हे जे कोण म्हणतं ना की मराठी एक होत नाहीत, सांगलीतले होत नाहीत, पश्चिम महाराष्ट्रातले होत नाहीत, साताऱ्याचे होत नाहीत, पुण्याचे होत नाहीत, सोलापूर कोल्हापूरचे होत नाहीत ना, ही जमून चपराक आहे त्यांना एक की मराठी सगळी एक आहेत आणि मुंबईला करोडोत मराठा येणार आहेत। पहिल्यापेक्षा 5 पट मराठी यावेळेस मुंबईत सगळेजण घुसणार आहेत, मुंबईत येणार आहेत आणि ती तयारी आम्ही करून घेतोय की आता सगळ्यांना जबाबदारी दिली। कारण मला पहिल्यासारखं फिरणं होत नाही। पहिला मी 1.5 2 महिने सलग राज्यात बाहेर राहायचो, त्या उपोषणामुळे शरीर खूप खचलंय थकलंय, त्याच्यामुळे मला नाही जाता येत जास्त। तर मग आता यांच्या खांद्यावरची जबाबदारी, यांनी गावाची गावं पिंजूर काढली। मला आज इथं आल्यावर कळालंय की सांगलीत गाड्या लावून सुद्धा झाल्यात जणू गावोगावी। नसता एक आमच्यात कन्फ्युजन होतं, मी कधी खोटं बोलत नाही, मीडियाला तर बोलत नाही, माझ्या मीडियाच्या बांधवाला राज्यभरातल्या माहिती आणि आमच्या मराठवाड्यातल्या सगळ्या माहिती, मी कधीच खोटं बोलत नाही जीवनात, जे आहे ते खरं सांगतो। त्यामुळे त्यांचं माझं बी असं पटतंय, कारण इथं आल्यावर मला माहिती झालं की सांगलीत गाड्या सुद्धा लावून झाल्यात। तयारी पाहिजे याच्यापेक्षा फक्त एक नवीन आता पायंडा आणि मोहीम सुरू झाली की प्रत्येक मराठ्याने घराघरातल्या प्रत्येकाजवळ 100 200 500 1000 नंबर आहेत। प्रत्येकानं मोबाईलवर फोन लावा आणि आपण आपल्या पाहुण्याला सांगा की एवढ्या मुंबईला जायचं, ही लढाई जिंकायची, असं सगळ्यांना सांगितलंय आम्ही त्या माध्यमातून। आणि ही भूमी लय क्रांतिकारकाची, ही भूमी काय यांची आपल्या प्रति सरकार नाना पाटलांची ही भूमी आहे, ही दत्त महाराजांची भूमी आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची ही भूमी आहे। ही खूप क्रांतिकारक भूमी आणि या भूमीतला सांगलीकर क्रांतीत मागं थांबल हे शक्य नाही। हे 100% क्रांतीच घडणार आणि ह्यावेळेस प्रत्येक घराघरातला मराठा समाज येणार आहे आणि ती मोहीम सुरू झाली। एक घर एक गाडी, म्हणजे आपल्या घरात जर मोटरसायकल असेल तर ती पण मुंबईला घ्यायची, जीप असेल, कोणची मोठी ट्रक असेल, टेम्पो असेल, रिक्षा असेल, ते पण मुंबईला घ्यायचे। ही मोहीम आता सुरू झाली, कारण काहीकडे प्रत्येकाकडे गाड्या नाहीत। आपण आपली 1 दिवसासाठी मुंबईला 29 ऑगस्टला गाडी घ्यायची हे ठरलंय आणि ती मोहीम सुरू झाली। मराठी 100% आता मुंबईत सगळे दिसणार आहे। प्रत्येक मराठा समाजाचे जे सत्तेत नेते आहेत, मंत्री आहेत, ते समाजासाठी सरकारवर दबाव का टाकत नाही? तेच तर दुःख नाही दादा, मग आमचं तेच तर दुःख नाही ना। आमचं नशीबच इतकं वाईट आहे की ज्यांना आम्ही मोठं करतो तेच आमच्या लेकरा बाळासाठी झटत नाहीत। आता प्रश्न तोच होता, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे 2 प्रमुख हे लीडर आहेत सत्तेमध्ये, मग होतं ना या बारीने एक ते दोघं। सांगलीच्या या क्रांतिकारी भूमीतून आमचं आव्हान आहे त्यांना, समाजाच्या बाजूने उभा राहा, समाज तुम्हाला विसरणार नाही। मतभेद किती दिवस होता आणि दोघात जर मतभेद ठेवले तुम्हाला दोघाला संपून टाकतील। त्यामुळे दोघं जरा विचारानं राहून या लढ्यात या। फडणवीस साहेबांनी बी या, परत याचं बघतच नाही वाट मी कवाच। 2 वर्ष झालं सलग लढाई आहे, अशी देशात नसन झालं आणि आपल्या राज्यात पण 2 वर्ष सलग आंदोलन, इतक्या ताकदीनं टेम्पो न कमी होणार एवढंच आंदोलन असत। म्हणजे स्तुती नाही करत, पण परत लाखात आणि परत कोटीत असं नाही, नसता कोटीतलं लाखात येतं आणि लाखातलं परत शेकड्यात येतं, हे असं झालं हे वाढतच जात आहे। म्हणजे हे पहिलं आंदोलन आहे, त्यामुळे मी ते बाकीचे विचार नाही करत कधीच। मुंबईत तुम्ही कुठे हे करणार आहात? आझाद मैदान सगळ्या मैदाना मागितलेत आम्ही, आहेत मुंबईतले तेवढे पण मागितलेत, पण मुख्य आंदोलनाचं ठिकाण हे आझाद मैदानात राहणार आहे। पण आता पोराला झोपायला त्याला सगळे BKC मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, तिथले असणारे सगळे ग्राउंड आम्ही मागितलेले आहेत त्यांना। आम्ही म्हणूनच मोगाशी म्हणलं की ही क्रांतिकारी भूमी आहे सांगलीची आणि क्रांतिशिवाय नाना पाटलांच्या या भूमीतून, क्रांतिकारी भूमीतून, या पवित्र भूमीतून आम्ही आव्हान करतोय त्यांना। इथून पाठीमागं तुमचं मिळालं नाही मिळालं, परंतु इथून पुढच्या काळात तरी पाठबळ गोरगरिबांच्या, गरीब मराठ्यांच्या बाजूने तुम्ही ठेवा। सगळे राजकीय पक्षातले जेवढे लोक आहेत, जेवढे आमदार, मंत्री, खासदार, पदाधिकारी, सगळ्या नेत्यांनी उभा राहा। शेवटी समाज तुम्हाला कधी विसरणार नाही। ही आर्त हाक आहे, वेदनेची हाक आहे गोरगरीब मराठ्यांची। या लेकरांच्या डोळ्यात अश्रू येतं, यांचे पुसण्यासाठी मायबाप बना, कमीत कमी मायादाय एवढ्या भावनेशी कधीतरी तुमचं एक रूप दाखवत जा। आमचं विनंतीपूर्वक तुम्हाला आव्हान आहे की सगळ्या पक्षातले सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी या अंतिम, या भूतोना भविष्यात अशी लढाई, ही यावेळेस अंतिम लढाई होणार आहे, याच्यात तुम्ही सगळेजण सहभागी व्हा, सगळेजण साथ द्या। या क्रांतिकारी भूमीतून तुम्हाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे सगळ्यांना।